जमलेल्या माझ्या सर्व तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, त्यातला पहिला विषय म्हणजे कुंभमेळा. मी त्याशी म्हटल्याप्रमाणे ते आमच्या बाळा नांदगावकरांनी पाणी आणलं आणि मग मी त्यांना सांगितलं पिणार नाही मी. मग नव्याने वारं शिरलेल्या काही हिंदुत्ववाद्यांना असं वाटलं अरे मी कुंभमेळाचा अपमान केला. मूर्ख आहात का? ते आमचे नयन कदम जाऊन आले तिकडे. कुठे नयन? कसं वाटलं? म्हणे आतमध्ये गेल्यावरती असं झालं म्हणे. म्हटलं नाही, खालून प्रेत गेलं असेल एखादं. आजही आठवतंय, गंगा साफ करावी असं पहिलं बोलणारी जे कोणी व्यक्ती मला आठवते मला राजकारणातली, ती म्हणजे स्वर्गीय राजीव गांधी. राजीव गांधी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी गंगा साफ करण्याचं काम सुरू केलं. तेव्हापासून अजून गंगा साफ करतायत. त्याच्यानंतर आता 2014ला नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले, त्यांनी तेच सांगितलं गंगा साफ करणार. आतापर्यंत 33,000 कोटी रुपये खर्च झाले त्याच्यावरती. तुम्ही आता तो महंत बघितलात ज्याला बोटीतनं तसाच टाकून दिला. तिकडच्या घाटांवरती तिथे प्रेत जाळली जात आहेत. नुसतं आपला अग्नी दिल्यासारखा करतात आणि तसंच प्रेत ढकलून देतात पाण्यामध्ये. हा कोणता धर्म? काळ बदलला, लोकसंख्या वाढली. 1000 वर्षापूर्वीच्या गोष्टी वेगळ्या होत्या, आताच्या गोष्टी वेगळ्या आहेत. हेच सगळे विधी आटपण्यासाठी म्हणून त्याच इथे वेगळ्या एका घाटावरती एखादी जागा करता येत नाही का? मग काय सांगतात लोक? ऐकत नाहीत. ऐकत कसे नाहीत? दारू पिऊन गाडी चालवल्यावरती पोलीस पकडतात. हे समजल्यावरती लोक टॅक्सीने जायला लागले की नाही पिऊन? झाली की नाही सुधारणा? मी ज्या वेळेला हे गंगेवरचं ज्यावेळेला मी पाहत होतो सगळ्या गोष्टी, मला कळेना हे कसं काय चाललंय. काय म्हणे 65 कोटी लोक येऊन गेले, अर्धा भारत. चला त्यातले आपण 5 लाख आपण पकडूया, व्हीव्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी. बाकीचे काठावरच बसले असतील खो खो खेळायला. बरोबर की नाही? प्रत्येकाची जरी 200-200 ग्रॅम पकडली, चीनची भिंत बांधता आली असती आपल्याला. बरं तेही कुठे गेलं? म्हणजे आपल्याकडे जे सगळे म्हणतात ना झालं गेलं गंगेला मिळालं. महाराष्ट्रामधली देखील आज नद्यांची परिस्थिती हेच. आमच्या कोकणामधली सावित्री नदी घ्या, सगळं केमिकलने भरली आहे. सर्वात प्रदूषित असलेल्या नद्या, सर्वात प्रदूषित म्हणजे उल्हास नदी, मिठी नदी, मुळामुठा, सावित्री, भीमा, पवना, कान्हा, तापी, गिरणा, कुंडलिका, दारणा, इंद्रायणी, नीरा, वैनगंगा, चंद्रभागा, मुचकुंडा, घोड, तितूर, रंगवली, वर्धा, कृष्णा, पाताळगंगा, सूर्या, वाघूर, ढोरणा या नद्या पात्रांमध्ये पाणी हे अत्यंत वाईट आहे. हे माझा रिपोर्ट नाही आहे. मुंबईमध्ये 5 नद्या होत्या, 5 नद्या. कदाचित अनेकांना माहिती पण नसतील. त्यातल्या 4 मेल्या. मेल्या म्हणजे मारल्या. सांडपाणी, झोपडपट्ट्या आणि या सगळ्या गोष्टींबद्दल त्या 4 नद्या मेल्या आणि 5वी ही आता मरायला आली आहे. ती म्हणजे मिठी नदी.
जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती, देशभर सगळ्या ठिकाणी आमच्याकडे काय भिंती रंगवल्या जातात, बोर्ड लावले जातात, झाडं जगवा, झाडं वाचवा. आणि आमच्याकडे देशामध्ये आपल्या हिंदूंचे अंतिम संस्कार, अंत्यविधी हे लाकडावरती होतात. कुठून येतं लाकूड? लाकूड येणार कुठून? या देशातली जंगलतोड झाल्याशिवाय लाकूड येणारच नाही. आणि ह्याला पर्याय म्हणून काय त्या इलेक्ट्रिक विद्युत दाहिनी आल्यात ना. काही जण असतात कर्मठ, नाही नाही विद्युत दाहिनी नाही, आमच्या परंपरेनुसार. का विद्युत दाहिनी केल्यावरती काय कल्याणला उतरवतात? देशभर विद्युत दाहिन्या झाल्या पाहिजेत. त्या विद्युत दाहिन्या झाल्या तर लाकूड लागणार नाही, लाकूड लागणार नाही, मग जंगल राहतील. आपण एका बाजूने बोंबलायचं, आमच्याकडे दुष्काळ पडलाय, आमच्याकडे पाणी नाही. मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी 7-7 दिवस पाणी येत नाही. भारतामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तिथे पाणी येत नाही. आम्ही पाणी येत नाही, सगळ्या गोष्टी होत नाही म्हणून बोंबलत बसायचं आणि आपणच ऱ्हास करायचा या गोष्टींचा. मूळ विषयांकडे आमचं लक्षच नाही. सगळे विषय भरकटवले जातात, सगळे विषय भरकटवले जातात. आमच्याकडे कोण येतो, आम्हाला पाय जंगलांची पडली नाही, पाण्याची पडली नाही, कशाची पडली नाही, आम्हाला पडली औरंगजेबाची. तो बसला एकटा द्राक्ष खात आणि आम्ही भांडतोय. औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे का उडवली पाहिजे? आत्ता कुठून आठवलं? चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत. काही कामाचे नाहीत. चित्रपट थिएटरमधनं उतरला की हे उतरले. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आत्ता कळलं विकी कौशल मेल्यावर? अक्षय खन्ना औरंगजेब बनून आल्यावर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला? व्हॉट्सअप वरती इतिहास नाही वाचता येत. इतिहास वाचायचा असेल त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये डोकं घालायला लागेल तुम्हाला. कोणीही बडबडायला लागले हल्ली इतिहास. औरंगजेबाचा जन्म गुजरात मधला, दाहोद नावाच्या गावामधला औरंगजेबाचा जन्म. आणि मग काय सोपं आहे इतिहासामधनं तुम्हाला जातीपातीमध्ये भिडवून द्यायला. यांना ब्राह्मणांनी साथ दिली, यांना मराठ्यांनी साथ दिली, मग तिकडे मराठी नव्हतेच, मग हे सगळं चोरून ब्राह्मणांनी केलं. हे सगळं बोलणाऱ्यांचा इतिहासाशी काही संबंध नाहीये. त्यांना फक्त राजकीय त्यांचं जे काही पोळी भाजून घ्यायची आहे तेवढंच फक्त काम आहे त्यांचं. या हिंद प्रांतामध्ये एक अत्यंत कडवट, एक प्रभावी असं एक स्वप्न ज्या व्यक्तीला पडलं त्या आमच्या जिजाऊ साहेब. हे त्यांचं स्वप्न. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या हिंद प्रांतावरती केलेला एक संस्कार आहे. तो एक चमत्कार आहे. ती एक विलक्षण घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार आहे. तो विचार जन्माला यायच्या अगोदर या देशाची, या देश कुठचा होता, देश नव्हताच तो, या हिंद प्रांताची काय अवस्था होती, काय परिस्थिती होती. सर्व जातीचे लोक कोणाला कोणाच्याकडे होतेच ना कामाला. दूर कशाला जा. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील हे आदिलशाहीतच होते ना. त्याच्यानंतर ते निजामशाहीत गेले ना. तो काळ वेगळा होता, तिवाळची परिस्थिती वेगळी होती. त्यांनी काय तसे निर्णय घेतले?
जे कोणी महाराष्ट्रामधले सरंजामदार होते त्यांच्या विरोधाचाच लढा होता ना शिवाजी महाराजांचा. हे सरंजामदार कोण होते? त्याला जातीत का पाहताय तुम्ही? अफजल खानाचा वकील हा कोणी कुलकर्णी नावाचा होता, ब्राह्मण होता. अफजल खानाची बोलणी करायला गेलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील देखील ब्राह्मणच होता. त्यावेळेला सगळीच माणसं वेगवेगळ्या लोकांकडे कामालाच होती. इतिहासातली प्रत्येक गोष्ट काही कागदावरती लिहिलेली नाहीये. त्यावेळेला त्या परिस्थितीत काय निर्णय घेतले असतील आपल्याला काय माहिती. 300-400 वर्षापूर्वीचा इतिहास, त्याच्यावरती आम्ही आज भांडतोय जातीत. आग्र्याच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर संभाजी महाराज असताना संभाजी महाराजांकडनी औरंगजेबाची 5000 मनसबदारी स्वीकारलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर महाराजांची होकार असल्याशिवाय होईल? पण आता दरबारात अडकलोय, स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. आता स्वीकारू, नंतरचं नंतर बघू. राजकारण असतं ते. परिस्थिती काय, त्या परिस्थितीमध्ये कोणते निर्णय घ्यावे लागतात, काय परिस्थिती असते, आपण पाहणार आहोत का नाही? कशा अंगाने इतिहास पाहायचा असतो हे आपण कधी बघणार आहोत की नाही? काही कशाचा कशाला माहिती नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी औरंगजेबाचा जो माणूस आला होता, मिर्झा राजे जयसिंग राजपूत, हिंदू होता ना. ज्या सिंहगडावरती आमच्या तानाजी मालुसरेंचा आज तिथे मृत्यू झाला, ते कोणाबरोबर लढाई झाला? उदयबान राठोड बरोबर ना. राजपूत होता ना, हिंदू होता ना. काय घेऊन बसलोय आपण? कोणत्या काळात जगतो आहोत आपण? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरचा काळ वेगळा होता, नंतरचा काळ वेगळा आहे. औरंगजेब बादशाह याचं राज्य कुठपासून कुठपर्यंत होतं? अफगाणिस्तान पासून दक्षिणेपर्यंत आणि इथे बंगालपर्यंत. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला आग्र्यावरनं निघाले, सुटले, महाराष्ट्र जेव्हा आले, त्याच्यानंतर राज्याभिषेक झाला 74 साली आणि 1680 साली महाराजांचा मृत्यू झाला, निधन झालं त्यांचं. त्या दरम्यान औरंगजेबाचा एक पुत्र, मुलगा, महाराज गेल्यानंतर दक्षिणेत आलाय आणि औरंगजेबाच्या मुलाला शह म्हणजे राहायला जागा बरोबर घेतलं. हे संभाजीराजांनी घेतलंय. आमच्या संभाजीराजांबरोबर लढला, त्याला क्रूर पद्धतीने मारलं. राजाराम महाराज लढले, संताजी धनाजी लढले आणि आमच्या तारा राणी साहेब लढल्या. या एक महाराष्ट्राचे खूप मोठे लेखक होऊन गेले, नरहर कुरुंदकर. त्या कुरुंदकरांच्या एका पुस्तकामध्ये फार अप्रतिम वाक्य आहे की मराठे सर्व लढाया हरत होते, पण औरंगजेब एकही लढाई जिंकू शकत नव्हता. सगळे प्रयत्न केले, सर्व प्रयत्न केले आणि इथे शेवटी मेला. जगाच्या इतिहासामध्ये औरंगजेब वाचला जातो, अभ्यास केला जातो त्याचा. पण ज्या वेळेला त्याचा अभ्यास केला जातो त्यावेळेला जगभरातल्या लोकांना कळतं की तो काय करायला गेला होता आणि कसा मेला. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं जगभरामध्ये
जी कबर आहे ना, जी सजवलेली काढून टाका, कबर नुसती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा, आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला. अफजल खान जेव्हा इथे आला त्यावेळेला प्रतापगडावरती मारला गेला खाली, तिथेच त्याची खाली कबर खोदली गेली, तिथेच त्याला पुरला. मराठीत एक फार अप्रतिम जो शब्द आहे ना, पुरून उरीन, तो आहे, तुला पुरीन आणि उरीन. तो जो पुरला त्याला तिकडे अफजल खानाला, तो शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय पुरला नसेल. त्याची कबर जी केली आहे ती महाराजांना विचारल्याशिवाय केली नसेल. महाराजांनी सांगितलं असेल, निश्चित करा, जगाला कळू दे कोणाला मारलाय. इस्रायलची एक खूप मोठी संघटना आहे मोसाद नावाची, त्यांचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामधली एक ओळ फार अप्रतिम ओळ आहे आणि त्याच्यात त्यांनी दिलंय की आम्ही अनेक स्मारकं बांधली इथे इस्रायलमध्ये, पण अनेक लोकांची आम्ही स्मारकं बांधली नाहीत. का? कारण ती जर बांधली तर जगामध्ये ते कृत्य आम्ही केलंय असं जगाला कळेल, म्हणून आम्ही नाही बांधली. खरं तर शाळेतल्या लहान लहान मुलांच्या तिकडे ट्रिप घेऊन गेल्या पाहिजेत, बसेस भरून घेऊन गेल्या पाहिजेत आणि लहान मुलांना सांगितलं पाहिजे, बाळांनो, महाराजांनी याला काढला, हा आपल्यावर आला होता, हा आपल्या धर्मावर उलटला होता, हा आमची मंदिरं पाडत होता, हा आमच्या बहिणींची आबरू लुटत होता, याला आम्ही काढला. मुंबईचा विमानतळ दिला अदानीनं, मग अजून कुठचा नवी मुंबईचा दिला अदानीला, मग आता पालघरचा दिला अदानीला, मग तिकडचं बंद दिला अदानीला. अदानी हुशार निघाला, आम्ही अडाणी निघालो. मी ज्यावेळेला सांगितलं होतं हे सगळे लाऊडस्पीकर बंद करा मशिदींवरचे, ऐकलं नाही. माझ्या 17,000 महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकल्या. आणि आता परवा दिवशी आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही त्यांना सांगितलेलं आहे रात्री 10 ते सकाळी 6 भोंगे वाजणार नाहीत. अहो, तेव्हा वाजतच नाहीत. प्रश्न आहे सकाळी 6 ते रात्री 10. या लाऊडस्पीकरचा, सततच्या लाऊडस्पीकरचा लोकांना त्रास होतो. तुमचे काही सण बिण असतील तर आपण समजू शकतो, पण सरकार म्हणून कोणतंही पाऊल न उचललं. पाऊल कोणी उचललं? उत्तर प्रदेशने उचललं, योगींनी उचललं. त्यांनी सगळ्यावरचे लाऊडस्पीकर बंद केले. आपण इथे घोषणा केली, लाऊडस्पीकर त्यांनी बंद केले. आमच्या इकडे तसंच चालू आहे. आज त्या बीडला जे झालं ते संतोष देशमुख, काय बिचारे, त्यांना काय किती घाणेरड्या पद्धतीने मारावं, किती घाणेरड्या पद्धतीने मारावं. बरं, तुमच्या अंगामध्ये नसामध्ये जर एवढी क्रूरता भरलेली असेल ना, मी दाखवीन जागा, तिथे जा. झालं कशातनं? त्या विंडमिल, तिकडची ऍश, तो तिकडचा जो काय प्रकल्प, त्याच्यातनं निर्माण होणारी जी काही ती राख आहे. विषय होता पैशाचा. तिची काय वाल्मिक कराड आणि जी काय नावं येत आहेत त्यांची, हे सगळ्या खंडण्या. या संतोष देशमुखने त्याला विरोध केला. उद्या तिथे संतोष देशमुख नसता, दुसरा कोणी असता तरी त्यांनी हेच केलं असतं. विषय होता पैशांचा, विषय होता खंडणीचा, विरोध होता खंडणीला विरोध करणाऱ्यांचा. आम्ही लेबल काय लावली? वंजाराने मराठ्याला मारलं. त्याच्यात वंजारांचा काय संबंध आणि मराठ्यांचा काय संबंध? निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला सांगितलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी करू म्हणून, सांगितलं होतं ना. काल अजित पवार बोललेत 30 तारखेच्या आत पैसे भरून टाका, कर्जमाफी वगैरे काही होणार नाही. म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही वाटेल त्या गोष्टी बोलणार आणि निवडणूक संपल्यानंतर लोकांनी भाबडेपणाने मतदान केल्यानंतर तुम्ही आता ऐन मोक्यावरती बोलणार की पैसे भरून टाका म्हणून. अरे वा, हा विळखा तुम्ही ओळखला पाहिजेत. मराठी भाषेला विळखा पडतोय आमच्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये. आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये हमें मराठी बोलना नहीं आता तो क्या हुआ?
कानफट इथंच बसणार. फालतू देशबीस सांगायचं नाही आम्हाला. प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे, त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापनेत. या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तयारीला लागा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा. प्रत्येक बँकेत, प्रत्येक आस्थापनेत तुम्ही मराठी म्हणून सगळेजण कडवटपणे उभे राहायला पाहिजेत. या मराठी नववर्षाच्या क्षणी तुम्ही सगळ्यांनी, महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींनी, माझ्या बंधूंनी, भावांनी, माझ्या बहिणींनी, सगळ्यांनी एकजुटीने मराठीचा नारा द्यावा. आणि ज्या वेळेला ते इतर ज्या वेळेला अंगावर येतील त्यावेळेला आपण हिंदू म्हणून अंगावरती जाऊ. एवढी ताकद आपण आज या ठिकाणी ठेवू. आपण आज या गोष्टींची शपथ घेऊ.